आज आपण बनवूया मऊसूत अशी नारळाची बर्फी किंवा मग नारळाची वडी। बनवायला अगदी सोपी आहे। जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटात तयार होते आणि खायला खूप चविष्ट लागते। एकदम मार्केटमधून बर्फी आणतो ना त्याचप्रमाणे ही बर्फी लागणार आहे। खूप छान टेस्ट आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ तुम्हाला खूप आवडणार आहे। एकदम सोप्या टिप्ससह मी तुम्हाला ही नारळाची बर्फी कशी बनवायची ती सांगितलेली आहे। तर नारळाची बर्फी बनवण्यासाठी इथे मी एक ओला नारळ घेतला होता। तर नारळाचे खोबरे किसून घेतलेले आहे मी 2 वाटी आणि 1.5 वाटी घेतलेली आहे साखर। तर 2 वाटी खोबऱ्यासाठी 1.5 वाटी साखर ही परफेक्ट मेजरमेंट आहे। तुम्हाला जर गोड जास्त हवं असेल किंवा कमी हवं असेल त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। तर खोबरं किसताना जरा बारीक किसायचं आहे, म्हणजे खोबऱ्याचे जरा जास्त बारीक तुकडे झाले पाहिजे, म्हणजे खोबऱ्याच्या वड्या पडताना इझिली वड्या पडल्या जातात। तर आता एका गॅसवर कढई ठेवून घेऊया। कढईमध्ये घालूया 1 चम्मच तेल किंवा मग 1 चम्मच तूप। आता हे तूप सर्व कढईला लागले पाहिजे, त्यासाठी सर्व कढईला मस्त पांगवून घेऊया। सर्व कढईला तूप लागले की त्यामध्ये घालायचं आहे किसलेला नारळ। कढईला तेल किंवा तूप लावून घेतलं की खोबरं खाली चिटकत नाही आणि लागतही नाही, त्यामुळे तेल किंवा तूप तुम्ही नक्की लावा खाली आणि स्लो गॅसवरती छान खोबरे भाजून घ्यायचे आहे। जोपर्यंत खोबऱ्यातले पाणी चांगले आटत नाही, तर हा ओला नारळ आहे त्यामुळे खोबऱ्याला थोडंसं पाणी असतं, ओलसर खोबरं असतं, म्हणून जोपर्यंत पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत खोबरं स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे। खोबरे भाजताना खोबरे मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून खोबरं खाली लागलं गेलं नाही पाहिजे। तर खोबरं खाली लागू नये म्हणून नॉनस्टिकवाली कढई तुम्ही यूज करू शकता किंवा नॉनस्टिकचंच भांडं यूज करा। तर खोबरं एवढंच भाजायचं आहे जेवढं खोबऱ्याचं पाणी एकदम सुकं खोबरं होईल, पाणी आटून जाईल। खोबऱ्याचा अजिबातही कलर चेंज करायचा नाही। त्यानंतर घालायचे आहे 1.5 वाटी साखर आणि स्लो गॅसवरती सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। साखर आणि खोबरे चांगले मिक्स झाले की यामध्ये घालायचं आहे 1 चम्मच पाणी। तर हा आपण पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने 1 चम्मच पाणी घातलेलं आहे। पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूधही घालू शकता आणि स्लो गॅसवरती 2 ते 3 मिनिटं सर्व मिश्रण म्हणजेच बर्फी छान मिक्स करून घ्यायची आहे। तर साखर पूर्ण विरघळलेली आहे, म्हणजे आपलं मिश्रण बर्फी बनवण्यासाठी किंवा वडी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। त्यानंतर एका प्लेटला मी इथे तूप लावून घेतलेलं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलही यूज करू शकता किंवा मग बटर पेपर भांड्याला लावून घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपण ही बर्फी सेट करणार आहे किंवा मग वडी सेट करणार आहे त्याला। तर एका प्लेटलाच मी तूप लावून घेतलं आहे, त्यावरती सर्व मिश्रण मी घालत आहे। सर्व मिश्रण मी प्लेटमध्ये घालून कलत्याच्या साहाय्याने सर्व एकसारखे करून घेते, म्हणजे इझिली आपल्या वड्या पडल्या जातील। तर तुम्ही पाहू शकताय कलत्याच्या साहाय्याने मस्त असं एकसारखं मिश्रण मी पांगवून घेते, म्हणजे मस्त अशा छान वड्या पडल्या जातील। मस्त असं सेट करून झाल्यावर 2 ते 3 मिनिट हे असंच ठेवू। थोडंसं थंड झालं की याला आपण सुरीने कट करू शकतो। तर कट करताना तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये कट करू शकता। मी कलत्याच्या साहाय्याने इथं चौकोनी वड्या करणार आहे किंवा मग कट करून घेणार आहे। मस्त अशी नारळाची वडी किंवा नारळाची बर्फी सेट झालेली आहे। छान वडी बनलेली आहे। तुम्हाला मी एक काढूनही दाखवते किती छान वडी तयार झालेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा।